समर्थ श्रीराम. दशक 8 समास 5 स्थूल पंचमहाभूत. हे सार दृश्य विश्व जे आपल्याला दिसतंय ते पंचभूतांपासून तयार झालेलं आहे. मग ते ओळखायचं कसं? त्याची लक्षणं काय? पंचमहाभूते म्हणजे काय आपण पाहिलं. पंचमहाभूते म्हणजे आकाश, पृथ्वी, तेज, वायू आणि आप. मग त्याची लक्षणं कोणती ती पाहू. आकाशाचं लक्षण अत्यंत सूक्ष्म असतं, अवकाश किंवा शून्यमय पोकळ असतं. पृथ्वी जड असते. तेज तेजपुंज तेजवान. वायू चंचळ असतो आणि आप मृदू थंड असतं. आणि प्रत्येक भूतामध्ये बाकीच्या भूतांची लक्षणं समाविष्ट असतात. आता पृथ्वीपासून झालेले पदार्थ कोणते? तर पर्वत, दगड, माती, रत्न, धातू, मंदिरं, 84 लक्ष योनी, जंगलं सर्व पृथ्वीच आहे. पाण्यापासून झालेले पदार्थ कोणते? तर 7 समुद्र, विहिरी, तलाव, नद्या, रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी. तेजाचे संकेत वर्णन कसं बरं करता येईल? तर चंद्र, सूर्य, तारे, दिव्य देह, उष्णता, दाहक सामर्थ्य, अग्नी, वीज, बडवाग्नी, शंकराचा 3रा नेत्र, प्रकाश या सर्वांमध्ये तेज समजायचं. वायूच्या कोणत्या खुणा आहेत? तर चलनवलन करणं, पसरणं, प्रसारण ज्याला म्हणतात, प्रतिकार करणं, आकुंचन पावणं. वायू प्राणरूपाने आपल्या शरीरामध्ये राहत असतो. मुख्य प्राण कोणते आहेत? तर ते आहेत 5 प्राण: अपान, उदान, व्यान आणि समान. आणि उपप्राण कोणते आहेत? नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. यांची कार्य काय आहेत थोडक्यात पाहू. प्राण हृदयामध्ये स्थान असतं त्याचं आणि आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम प्राण करतो. अपान गुदामध्ये स्थान आहे. गुदामध्ये स्थान आहे आणि मलमूत्र विसर्जन करतो. उदान कंठामध्ये स्थान आहे. अन्न जलाचे विभाग करतो. व्यान सर्व शरीरभर पसरलेला आहे. सांध्यातील हालचाल करतो. समान नाभीमध्ये त्याचं स्थान आहे. सर्व शरीराला अन्नरस पोहोचवतो. उपप्राण बघू. त्यांची कार्य: नाग ढेकर किंवा उचकी देणं. कूर्म पापण्यांची उघडझाप करणं. कृकल शिंक येण्याचं काम. देवदत्त जांभई देणं. आणि धनंजय हा वायू मेल्यावर सुद्धा शरीराला व्यापून राहिलेला असतो. आकाशाचे संकेत आहेत. आकाश सूक्ष्म आणि विशाल आहे. परब्रह्मही सूक्ष्म आणि विशाल आहे, पण दोन्हींमध्ये फरक आहे, सारखे नाहीत ते. आकाश पंचभूतांपैकी एक आहे आणि ही महाभूतं ओलांडून त्याही पलीकडे परब्रह्म आहे. आकाश कितीही व्यापक निश्चल असलं तरी ते ब्रह्म काही होऊ शकत नाही. दोन्हीमध्ये साम्यता त्या दृष्टीने नाही. मग स्टार नोट सांगते, दृश्याबद्दल अनासक्ती हीच विरक्ती. श्रीराम समर्थ श्रीराम.